नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात रिअल खबर. माझ्याबरोबर मंगेश साटमकर आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. तर काय सांगाल, 6 खासदार पक्ष सोडून तुमच्याकडे आलेले आहेत, काय कसं बघतात? 6 खासदार आली कालचीच न्यूज आहे. काची आहे म्हणजे ते आमच्या दृष्टीने ती कालचीच न्यूज होती. आज ते आपल्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय. खरं म्हणजे हे सगळं नियोजित होतं. आधीपासूनच त्यांची खूप इच्छा होती. गेला महिनाभर त्यांचं शिंदे साहेबांशी वार्तालाप सुरू होता आणि शेवटी त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. चांगलं आहे. उभाटा सोडून तुमच्याकडे का? शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास. शिंदे साहेबांचं नेतृत्व, आम्ही सुद्धा उभाटामध्ये होतो, तिथून आम्ही या पक्षामध्ये आलो. शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत, कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा गूढ संबंध, आणि यामुळे बरेचसे कार्यकर्ते आकर्षिले जातात. आमच्यासारखी लोक पण, आम्ही पण 35 वर्ष संघटनेमध्ये होतो आम्ही, आणि त्यानंतर आम्ही आता शिंदे साहेबांबरोबर आहे. त्यांनी दिलेलं प्रेम आहे किंवा आमची जी काही कामं आहेत त्या कामं ऐकून घेणं आणि त्याच्यावरती योग्य ते मार्ग काढणं, हे त्यांची एक खासियत आहे. आणि म्हणून मीच काय, पण बरेचसे आमदार खासदार सगळे आज त्यांच्याकडे गेलेले. त्याचं कारणच हे आहे की ते ज्या पद्धतीने त्यांचं नेतृत्व आहे, त्यांच्या नेतृत्वावरती सगळ्यांचा विश्वास आहे. आमचा देखील त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास होता, म्हणून आम्ही देखील त्यांच्याबरोबर गेलेलो आहे. आणि म्हणून एक कामं करायची असतील, चांगल्या पद्धतीने जर कामं करायची असतील, तर एक काहीतरी भक्कम आपल्याला कोणाची तरी साथ हवी असते, आणि ती आम्हाला मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्रींच्या माध्यमातून ती साथ आम्हाला मिळते. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी त्या पक्षामध्ये प्रवेश केला. काल संजय राऊतने शिवी देत होते लोकांना, प्रशासन काढत होते, कशा बघताय? संजय राऊत, आता बघा, हे आउटडेटेड पीस आहे. ते संजय राऊत साहेबांबद्दल काय सांगायचं की त्यांचं हेच आहे, ते बोलायलाच जन्माला आलेलं आहे की प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीवरती चर्चा करणे आणि उलटसुलट चर्चा करणे, त्या चर्चेला काय अर्थ नसतो. त्यामुळे आम्ही संजय राऊतना एवढं सिरियसली घेत नाही. आमच्या पक्षातले सगळे पदाधिकारी त्यांना कुठेही सिरियसली घेत नाही. ठीक आहे, त्यांचं बोलणं चालूच असतो, रोज बोलत असतात, रोज एक नवीन त्यांच्याकडे विषय असतो, पण त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे आम्ही त्यांना एवढं काही सिरियसली घेत नाही. त्यांना जे काय बोलायचं आहे ते बोलतो. लोक असा आरोप करतात की युबीटी संपवण्याच्या प्रयत्न शिंदे साहेबांचे आहे, कशा बघतात? नाही, असं काय हे नाही की युबीटी संपली पाहिजे म्हणजे मग त्यांना काहीतरी वेगळं काय मिळेल, असं काय नाही. अनेक लोक, अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी त्यांच्या कामाने आकृष्ट होतात. त्यांची कामं असतात, त्या कामावरती विश्वास ठेवून लोक शिंदे साहेबांबरोबर जोडतात. त्यामध्ये काय वेगळं काय असं नाही की उभाटाला संपवली पाहिजे, मग त्याला कुठच्याही परिस्थितीत आम्ही संपवणार, हे काय विचारधारणा ही नाहीये. त्यांची एवढी त्यांच्या कामावरती विश्वास म्हणून कार्यकर्ते त्यांच्याकडे जातात, ते कोणाला बोलवायला जात ना. आमच्यासारखे लोक, आम्ही तिथे गेलो आणि त्यांच्या बरोबर. त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की त्यांचे कामाचं नेतृत्व आहे, ते ज्या पद्धतीने कामं करतात, त्यांनी लोकांना एक मोठा आधार मिळतो. आणि म्हणून सगळे कार्यकर्ते चांगले आमदार, खासदार, नगरसेवक सगळे त्यांच्याकडे वाहतात. त्यामागचं कारण हेच आहे. तर हे होते मंगेश साटमकर. त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे. रिअल खबर बरोबर. आनंद पांडे, रिअल खबर, मुंबई.